जय शिवराय मित्रांनो देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत। ज्या पद्धतीने वचननाम्यात सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपयाचा हप्ता देऊ, त्या लाडक्या बहिणीचं काय होणार? 2100 रुपये मिळणार, 1500 रुपये मिळणार, कोणत्या बहिणीला पैसे मिळणार, काही योजनाच बंद होणार? नेमकंच या मागचं सत्यता काय आहे? नेमकं कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस या योजनेसाठी हाताळणार आहेत, कशा प्रकारे निधी उपलब्ध करून देणार आहेत, आणि खरंच ही योजना चालू राहील का बंद राहील? चालू जर राहील तर कोणत्या महिलेसाठी चालू राहील, आणि बंद जर होईल तर कोणत्या महिलेसाठी बंद होईल? नेमका याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता, त्याचबरोबर आपल्या चॅनलचे सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा, आणि या साईडला एक थम्बचं बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। आता शेतकरी मित्रांनो, महिलांनो, माझ्या बहिणींनो, राज्य सरकारने ज्यावेळेस सत्तेत असताना, म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील, त्यांच्या माध्यमातून एक वचननाम्याच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती। सुरुवातीला आपल्याला सर्वांनाच 7,500 रुपयाचा अनुदान आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आपल्याकडे 4 व्हीलर जरी असेल तरी आपल्याला पैसे मिळालेले आहेत। काही नोकरी वर्गधारक आहेत, ज्यांचे पती नोकरीवर आहेत, त्या महिलेला सुद्धा पैसे मिळालेले आहेत। ज्या महिलेकडे 5 एकराच्या वरती जमीन आहे, अशाही महिलेला पैसे मिळालेले आहेत। एखाद्या घरात जर 3 किंवा 4 महिला असतील किंवा 2 महिला असतील, अशाही महिलेला पैसे मिळालेले आहेत। परंतु 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लवकर टाकल्या जाणार नाही। तो जे पैसे आहेत, 2100 रुपयाचा हप्ता हे नंतर चालू होणार आहे, म्हणजेच पुढच्या रक्षाबंधनला हे पैसे चालू होणार आहेत। त्यासाठी मंत्रिमंडळातून, अधिवेशनातून एक महत्त्वाचा बैठक घेतल्या जात असते। त्याच्या माध्यमातून जो निधी आहे तो पुरेसा निधी सरकारकडे उपलब्ध नाही, त्यासाठी त्याची तरतूद करणं गरजेचं असते। ज्यावेळेस ते हिवाळी अधिवेशनात ते ठराव मांडल्या जातील, त्यामध्ये चर्चा होईल, आणि त्यानंतर तो निधी मंजूर होईल, आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना, त्या महिलेला, त्या लाडक्या बहिणीला हे पैसे 2100 रुपयाचा हप्ता ते नंतर मिळेल। परंतु 1500 रुपयाच्या हप्त्याचं वितरण हे लवकरच केले जाईल, अशा प्रकारचं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले। आता मित्रांनो, महिलेनो, आता हे पैसे 1500 रुपयाचा हप्ता कधीपासून जमा केला जाणार आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर कोणत्या महिलेसाठी पैसे हे जमा केले जाणार आहेत? पहिली गोष्ट, याच्यामध्ये 5 अटी टाकण्यात आलेल्या आहे। पहिली अट अशी आहे, ज्या महिलेकडे, ज्या घराकडे 5 एकराच्या वरती जमीन आहे, अशा महिला यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत। त्या महिलेला एकही रुपया मिळाला नाही, आणि कदाचित जे 7,500 रुपये पहिले वाटप करण्यात आले ते सुद्धा त्यांचे वापस हे घेऊ शकतात। त्या बँकेला होल्ड केलं जाऊ शकते, ते पैसे परत एकदा वापस सुद्धा घेतले जाऊ शकतात। आता दुसरी अट अशी आहे, एखाद्या घरात 3 महिला असतील तर त्या महिलेला 2च महिलाला त्यामध्ये पैसे मिळणार आहेत। ज्या राशन धारकावर कुटुंबात 2 महिला आहेत, त्या महिलेला पैसे मिळणार आहेत, तर एका महिलेचे पैसे हे बंद केले जाणार आहेत। आता ही महिला कोणती असणार आहे ही तुम्ही ठरवायचं आहे। घरातली व्यक्ती कोणती पात्र करायची आणि कोणती नापात्र करायची ते आपल्यावर अवलंबून असणार आहे। त्याचबरोबर तिसरी अट अशी आहे, 2.5 लाखाच्या आज ज्या महिलेचं उत्पन्न आहे, ज्या घरातील उत्पन्न आहे, अशा महिला यामध्ये 2 पात्र केल्या जातील। ते आपल्याला जमिनीच्या आधारे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा लवकरच त्यांच्या माध्यमातून मागला जाईल, आणि त्याची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला ते पैसे परत हे मिळणार आहेत। तहसीलचं उत्पन्न आपल्याला यासाठी मात्र लागणार आहे। आता चौथी अशी आहे, जे इन्कम टॅक्स पेयर आहेत, ज्या महिला निराधार आहेत, ज्या महिलेला शासकीय योजनेचे पैसे मिळतात, यामध्ये निराधार महिलेचे 1500 रुपये असतील, किंवा 2000 रुपयाचा हप्ता असेल, किंवा 1000 रुपयाचा हप्ता असेल, या महिला सुद्धा यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर काही इन्कम टॅक्स भरतात, त्या महिलेचे सुद्धा पैसे हे वापस केले जाणार आहेत। त्याचबरोबर काही महिला नोकरीधारक आहेत, म्हणजेच आशा वर्कर असतील, पेन्शनधारक असतील, शिक्षका असतील, त्याचबरोबर काही नोकरी वर्ग असतील, हे ज्या महिला आहेत त्या सुद्धा नापात्र केल्या जाणार आहेत। आणि ज्या महिला
त्यामध्ये 5वी 8 अशी आहे की ज्या महिलेचं सगळ्या गोष्टी 4 व्हीलर असेल ती कमी असेल, 4 व्हीलर नसेल किंवा 4 चाकी वाहन नसेल, या महिलेला मात्र हे पैसे मिळणार आहेत. ज्या महिलेचं 5 लाखाच्या आत 5 एकराच्या आत जमीन आहे त्या महिलेला मिळणार आहे. ज्या घरात 2 महिला आहेत त्या महिलेला मिळणार आहेत. ज्या घरात 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्या महिलेला मिळणार आहेत. आणि जे इन्कम टॅक्स पेअर नाहीत, ते कोणत्याही प्रकारचे शासकीय योजनेचा फायदा घेत नाहीत, अशाही महिलेला 1500 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारचा जो निधी आहे तो त्यांच्या बजेटमध्ये सध्याच्या परिस्थितीला तयार आहे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले, एकनाथ शिंदे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीत. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्री आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्या कारणाने त्या पैशाचं वाटप कधी केले जाणार आहे, ते कशा प्रकारे अभ्यास करतात आणि त्याची तरतूद कशा प्रकारे केली जाते, हे पैसे तुम्हाला कधीपासून वाटप केले जातील हे निश्चितच तुम्हाला एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याची तारीख डिक्लेअर केली जाईल आणि पैसे हे वाटप केले जातील. ज्या महिला अटीमध्ये पात्र आहेत त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे लवकरात लवकर वाटप केले जातील. अशा पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तशा प्रकारचं काही माध्यमातून माहिती सुद्धा समोर येत आहे आणि या पैशाचं वाटप लवकरच केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा एक माहिती देण्याचं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहे. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.